करणं आवश्यक होतं आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की एक विधान, मी त्या सदस्याचं नाव घेत नाही, नाव घ्यायला लाजत नाही, पण त्या सभागृहाचे सदस्य नाहीत. एका खासदाराने विधान केलं मराठी माणसावर आणि मराठी माणसाच्या कर्तृत्वावर आणि मराठी माणसाच्या स्वतःच्या कर्तबगारीवर या सदनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची भावना, महाराष्ट्राची भावना, आपल्या सगळ्या पक्षांची भावना, महायुतीची भावना, भाजपची भावना, सगळ्यांची भावना मराठी माणसाच्या कर्तबगारीवर परराज्यातील खासदारांनी तो कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आम्हाला मान्य नाही. आणि केवळ तेवढंच नाही तर अध्यक्ष सभापती महोदया, कोण कोणाच्या जीवावर जगतो असे प्रश्न उपस्थित करून मराठ्यांचा आणि मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्र तर सहन करणार नाही, आपण कोणीही ते सहन करू शकत नाही. आणि भारताच्या जीडीपीत मराठी माणसाचं योगदान काय हे जर त्यांना हवं असेल तर लिखित पाठवूच, पण केवळ मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा काढला, या देशामध्ये पहिला आरमार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. या पद्धतीचा मराठी आणि मराठ्यांचा इतिहास याची जाणीव सुद्धा त्यांना करून घेऊ. मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, या पद्धतीची भूमिका ही आपल्या सगळ्यांची आमची त्या ठिकाणी मांडतो.